तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑटो फ्युअर युट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही तुमच्यासाठी बनवलेला एक ब्रँड न्यू व्हिडिओ, ज्याच्यामध्ये हा एक आपला अजून एक व्हिडिओ आहे आपल्या ज्या टियर लिस्टिंग आपण करतोय. ते आपण रिसेंट व्हिडिओ मध्ये साधारणतः सगळ्या एसयूव्हीचं केलं होतं. आज आपण हॅचबॅकचं टियर लिस्टिंग करणार, म्हणजे इंडियामध्ये जेवढ्या हॅचबॅक्स आहेत, अल्टो पासून मर्सिडीज पर्यंत, स्विफ्ट पासून आय डोंट नो दुसऱ्या साईडला काय अल्ट्रॉज पर्यंत, सगळ्या गाड्यांचं आपण टियर लिस्टिंग करणार आहे. क्रायटेरिया अगेन सेम आहे. डिझाईन, कुठली गाडी दिसायला सगळ्यात बेस्ट दिसते ती जाणार एस टियर मध्ये. जी गाडी आमच्या मताप्रमाणे दिसायला तेवढी चांगली नाही दिसत, ती डी टियर मध्ये जाणार. सो त्या येस. पद्धतीने आपण टियर लिस्टिंग करणार आहे. आणि ऍज युजल माझ्यासोबत आहे शुभंकर. नमस्कार. सो सो या लेट स्टार्ट विदाउट एनी डिले. येस व्हॉट्स येस इट? येस, चला चालू करू, चला चला. या. सो जशी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या आपल्याकडे गाड्या आहेत. तू पण बघू शकतोस आपल्याकडे आय डोंट येस नो समवेअर अराउंड 20 वगैरे गाड्या आहेत, 20-22. येस येस येस. ऑल्दो या एसयूव्हीज एवढा नाही आहेत, एसयूव्हीज खंडीभर होत्या. अरे बट एस यू व्हीचं स्टील इंडियात दिस इज एवढं क्रेज आहे ना, त्याच्यामुळे जास्त नेक्स्ट कॉम्पिटिशन पण नाही आहे आणि त्याच्यामुळे गाड्या पण नाही आहेत तेवढ्या ह्याला, म्हणजे ऑप्शन्सला. क्वांटिटी मध्ये. यप हां यप यप. तेच. या अख्ख्या इंडियामध्ये असणाऱ्या सगळ्या हॅचबॅक्स आहेत, म्हणजे सगळ्या कंपनीच्या मिळून. तिथं आम्ही ऍटलीस्ट कट ऑफ लावलेला की फॉर एक्झाम्पल आम्हाला ज्या कुठल्या प्रीमियम गाड्या आहेत त्या घ्यायच्या हम्म. नव्हत्या, मर्सिडीज ऑडी वगैरे. इथं सगळ्या मिक्स करून एवढ्याच, काय ऑप्शनच नाही दुसरा. एनिवेज चलो, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट कार दॅट वी हॅव, लॉर्ड अल्टो. लॉर्ड अल्टो. येस. ओके, व्हॉट डू यू थिंक? काय ह्या गाडीचं डिझाईन कसं काय वाटतं तुला? मी हिला हाऊ सी इट्स मध्ये टाकेन माहिती आहे एंटायर. का, खरं पर्सनली विचारलं तर. ही एवढी पण चांगली असेल जेवढी आधीची चांगली दिसायची. हा दॅट्स ट्रू. आधीची अल्टो ऍक्च्युली चांगली दिसायची. हो. के10 और अल्टो 800 दोन्ही पण छान दिसायचे, तेच. एकदम क्यूट छोट्या गाड्या. ही अशी तिला थोडी त्यांनी वेगळीच केली त्यांनी एकदम. या थोडं त्यांनी टॉल करायचा प्रयत्न केला. हम्म. सो तिचं डिझाईन असं ऑड झालंय. प्लस तिच्या बॉडी साईजला आता ते टायर खूप छोटे दिसतात. पूर्वी ते हां. ऍक्च्युली काइंड ऑफ सूट व्हायचे. सो आता ते थोडीशी वियर्ड दिसायला लागली आहे. तिथे बट बॉडीचे सी टायर आय फार थिंक छोटे बी वाटतात तर ते डिझर्व कर कम्पॅरेटिव्हली. बी तर डिझर्व करते ती गाडी, म्हणजे नाही ब्रो. सी. बीला आहेत अजून भरपूर गाड्या. एवढी पण नाही आहे ती चांगली आहे माझ्या मते अल्टो. ओके, दॅट्स ट्रू. वी विल पुट इट इन सी फॉर नाउ. जर हम्म. आपल्याला वाटलं कुठली या गाडीत जे ह्यापेक्षा खराब दिसणार खूप गाड्या आहेत, then we might shift it to B. But for now, येस. C. फॉर शुअर. Okay, now next one. Oh, this ranking. मी जस्ट एका मिनिटामध्ये ह्याचे जरा रँकिंग प्रॉपर सेट करतो अँड आय विल बी राईट बॅक. येस. ओके, सो गाईज वी आर बॅक. आणि ह्या जादुई तरीक्यानं आम्ही सर्वसाधारणतः रँकिंग जरा सेट केलं आमच्याकडनं. दरवेळी आम्ही ऍक्च्युली एक सेटअप लावतो की कुठली गाडी आधी घ्यायची, कुठली मग घ्यायची, जेणेकरून सगळ्यांनाच हा व्हिडिओ बघायला मजा येईल. सो हम्म. ह्या पद्धतीने आपण सेटिंग सगळं केलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट, नेक्स्ट गाडी जी आपली आहे दॅट इज बलेनो, द येस. किंग ऑफ द हॅचबॅक सेगमेंट. येस. तर सो व्हॉट डू यू थिंक? काय? माझ्या मते बलेनो शुड बी इन बी. बी मध्ये टॉपला. कम ऑन ब्रो, बलेनो लुक्स गुड, इट शुड बी ऍट ए. एवढी पण नाही चांगली दिसत ब्रो. इथं ही लिस्ट बघ ना, बाकीच्या बऱ्याच गाड्या आहेत, त्यातून खूप चांगली दिसतात ह्या कम्पॅरेटिव्हली. ओके. माझ्या सो मते बलेनो बीला टॉपला पाहिजे. in previous video we had a cutoff of 5 S tier vehicles, हम्म. 10 A tier vehicles. इथं आपण कट ऑफ ठेवतोय 2 S tier vehiclesचा आणि 5 A tier vehiclesचा. येस. ओके. सो ह्याच्यामध्ये मी तुला म्हणेन की आपण जी बलेनो ना ती आत्तापुरती ए मध्ये टाकूया. बरं ठीक आहे, चल. ए च्या लास्टला ती राहील. हम्म. जर आपल्याला वाटलं की ए मध्ये जास्त गाड्या होत्या, वी विल शिफ्ट इट टू बी. ओके. व्हॉट्स चल. इट? येस. ओके, नेक्स्ट वन इज सिलेरियो, ती द बी न्यू मध्ये लास्टला. सिलेरियो. बी मध्ये लास्टला? वाय डू थिंक बी मध्ये लास्टला ब्रो? मला इट्स अ तिच्यापेक्षा गुड कम्पॅरेटिव्हली व्हेकल. बाकीच्या गाड्या बी मध्ये येतील ना, जसं की टियागो, हे सगळे मी जास्त चांगल्या मी वाटतात बी मला. मध्ये बी मध्ये ती येईल ही या गोष्टीशी मी कम्प्लिटली अग्री करतो. हां. एक्झॅक्टली बी मध्ये सूट येईल. बट आय येस. थिंक इट लुक्स डिसेंट. येस, पुढे बघू ना आपण. अजून भरपूर गाड्या राहिल्यात रे. या शुअर शुअर शुअर. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट व्हेकल दॅट वी हॅव, दॅट इज टाटा टियागो. ती ए मध्ये जाणार बरोबर. ती दिसायला खूप चांगली आहे कम्पेअर्ड टू त्याचे कॉम्पिटिशन जे आहे ना. हो. कम ए ऑन, मध्ये नो लास्टला जाईल वेज. ती, ए चल. ए ए एवढी छान नाही दिसत ती, म्हणजे बलेनो पेक्षा तर चांगली नाही दिसत माझ्या मते. ओके. बी मध्ये फर्स्ट जाईल ती. बलेनोच्या नंतर टाकू शकतो और सिलेरियोच्या पुढे टाकू शकतो. आय वुड पुट इट ऍट बी, सिलेरियोच्या पुढे. हम्म. Then we have the electric variant of Tata Tiago. I don't know या गाडीबद्दल काय बोलावं.
जस्ट बिकॉज इट्स EV, इट शुड गो इन D. Yeah, absolutely. EVs should go in D. येस. EV D मध्ये टाकेल. Very simple. Next is सिम्पल लॉजिक. Glanza. ग्लान्झा ऑब्व्हियसली This बनवण्याच्या is पुढे, interesting. ऑब्व्हियसली बनवण्याच्या पुढे आत्ता तरी. Yeah, it looks really nice. येस, म्हणजे बलेनोला कम्पेअर करता ही खूपच बेटर दिसते. आय तेच. डोंट नो काय त्यांनी बलेनोला असं का डिझाईन केलं. मला ऍक्च्युली आधीची बलेनो खूप चांगली वाटायची. ॲक्च्युली ती बट जास्त बल्की वाटायची, की मला न्यू जास्त मासी वाटायची. हा ऍब्सोल्युटली बल्की होती ती दिसायला. बट न्यू बलेनो इज स्लाइटली लेस बल्कियर. ती लीन डाऊन करून आली, डायटिंग हम्म. करून आली. अँड ग्लान्झा कम्पेअर्ड टू बलेनो लुक्स क्वाइट गुड. येस, फॉर शुअर. Absolutely. So moving on to the another EV that we have, and the only second EV that we have in this ही entire EV list, ॲक्च्युली चांगली आहे that माहिती is आहे का, कम्पेअर टू टियागो. ही EV ॲक्च्युली चांगली आहे दिसायला, किंवा खरी गोष्ट आहे. It serves its purpose. येस. बेसिकली तू मुंबईकर निखिलचे व्हिडिओज बघतो का? येस येस येस, बघतो ना मी. So I saw it a few days ago. तो हा MG ते, कॉमेट तो मधनं जी मॅट्रेस नेत आपली होता ना किंग काहीतरी. साईज किंग साईज बेडची मॅट्रेस तो ट्रान्सफर करत होता भाई. त्यानंतर लॅडर बिडर ट्रान्सफर करता. आय वॉज लाईक ओ मॅन दिस इज सो अमेझिंग. म्हणजे त्या ॲक्च्युली गाडीचा जर असा युज होत सिटी असेल, पर्पजला एवढी मस्त गाडी आहे अमेझिंग. ना. पार्किंगचा इश्यू काय तुम्हाला, पार्किंगचा इश्यू येणार नाही की एवढा. येस, इझी टू हँडल, इझी टू ऍब्सोल्युटली. मनोवर, ऑल. दिसायला पण छान आहे ती गाडी. हा, ॲक्च्युली मेंटेन करायला सोपी आहे प्लस. सो आय वुड से इट गोज इन ए, येस, ए. जस्ट बिहाइंड ग्लान्झा. येप. दिस लुक्स परफेक्ट. आणि मला वाटतं आपल्याला बलेनोला इथनं हलवावं लागणार आहे. मी म्हणलेलं तुला बट तीच. ठीक है, जो भी है, we'll see, we'll see. ओके. Next is Countryman, Mini Countryman. येस. Okay, now usually minis खूप चांगले दिसतात, हम्म. but Countryman is, I think, an exception to that. Countrymanचे थोडेसे प्रॅक्टिकॅलिटी प्रमाणे असल्यामुळं ती क्रॉसओव्हर टाईप मध्ये काइंड ऑफ आपण म्हणू शकतो. हा. सो ती युटिलिटी रिलेटेड जास्त आहे. So दिसायला जेवढी नॉर्मल मिनी दिसते कूपर, तेवढी चांगली नाही दिसत. हिला मी म्हणेन बीच्या टॉपला ठेवूयात आपण. बीच्या टॉपला येस. आय वुड रेट इट बिहाइंड टियागो. एवढी खराब ब्रो? हा, एवढी पण खराब it दिसत नाही रे. doesn't look that. It's a Countryman, it's not Mini Cooper. So ते पण आहे. anyways, moving on to the next vehicle that we have. Oh, this is a good one. Swift. हे मी अख्खं तुझ्यावर सोडतोय. तू काय बोलशील? As a Swift owner for 7+ years. मी काय या गाडीबद्दल बोलावं. माझं म्हणणं आहे आपण ही गाडी आहे ना जरा थांबूया, साईडला ठेवूया. वी विल लुक ॲट दिस व्हेकल ॲट द एंड. येस म्हणजे येस. दिस इज टू टफ फॉर मी. टू मच इमोशन्स आर इन्व्हॉल्ड. आणि मी असा अनबायस्ड डिसिजन यामध्ये नाही घेऊ शकत. सो विल मूव्ह टू नेक्स्ट व्हेकल. पुढची गाडी आहे Citroen Citroen C3. C3. ती जाणार मिनी कूपरच्या साईडला, माग. या छान दिसते ही गाडी तशी. म्हणजे दिसायला हम्म. वाईट नाही दिसत ऍक्च्युली. लुक्स वगैरे ती एकदम अशी तिला हॅशबॅक म्हणलं तरी ती पंच सारखी एसयूव्ही टाईप मध्ये येस वाटते. येस येस. थोडीशी मायक्रो एसयूव्ही टाईप मध्ये दिसतंय. ॲक्च्युली. प्लस प्रपोर्शन्स पण चांगले आहेत आणि सिट्रॉनची डिझाईन लँग्वेज पण चांगली आहे. हम्म. सो या आय गेस बी मध्ये ती सूट होईल. बट कंटिन्यूच्या मागं म्हणतोय राईट तू. येस येस. आय वुड रेट इट बेटर दॅन कंट्रीमॅन. नाही नाही नाही, एवढं पण नाही. कम ऑन, कंट्रीमॅन इज नॉट दॅट ग्रेट व्हेकल. हम्म. बरं ठीक आहे, चल. यु नो मला कंट्रीमॅनचं डिझाईन नाही आवडत. त्याला असे वियर्ड प्रपोर्शन्स आहेत त्या गाडीचे. ओके. Anyways, नेक्स्ट. moving on to the national car of India, Wagon R. वॅगन. मी तर सिरियस सांगू का, मला ह्याच्यापेक्षा ह्याच्याहून चांगलं आहे ना, आमच्या जनरेशनचं होतं ना ते जास्त आवडायचं कम्पेअर टू हेवालं दिसायला की मी असं. त्यांनी प्रॅक्टिकॅलिटीवरती जास्त फोकस केलाय ना. हम्म. सो त्यांनी अग्रेसिव्हनेस त्या गाडीत काढून टाकला. जो तुमचं जे ह्याच्या प्रिव्हियस जनरेशन आहे बेसिकली हम्म. त्याच्यामध्ये थोडासा अग्रेसिव्हनेस होता. येस, तेच. अँड अलॉंग विथ दॅट मागणं ती सस्ती वॉल्वो दिसते. सो तो विषय आहेच आहे. मागणं वॉल्वो आणि वॉल्वो छोटा भाऊ स्कॉर्पिओ, मग ही. That's true. So ओके. या कुठं रेट करशील तुला? अबाऊ सिलेरिओ. अबाव सिलेरियो. Yes. ओके. तुला सिलेरियो आवडत नाही. नाही.
सिलेरिओ बेटर दिसते या गाडीपेक्षा, पण तू म्हणतो नाही म्हणून नाही चल. फॉर शुअर नाही. बेटर दॅन सिलेरिओ म्हणूया आपण, बट येस. सिलेरिओचे प्रपोर्शन्स वगैरे बेटर आहेत त्या गाडीचे, सिलेरिओ खूप बेटर दिसते. एनिवेज, मूव्हिंग ऑन. नेक्स्ट वी हॅव ग्रँड आयटेन निओस. निऑस. ही ॲक्च्युली दिसायला गाडी थोडी चांगली आहे. म्हणजे असं पुढनं किंवा पुढनं नाही एवढं, पण मागणं दिसायला चांगली आहे ती बरीच कम्पेअर टू बाकीच्या. कम ऑन, काय काय बोलतो तू? हे मागणच हो वाईट ब्रो, दिसते ती गाडी, पुढनं छान दिसते. मागणं पण चांगली दिसते. तू त्याचं लेटेस्ट बघितलंय का मॉडेल मागणं? हो, बघितलंय. म्हणजे मागणं ती चांगली दिसते, वाईट एवढी दिसते, पण वाईट पुढनं दिसत छान नाही रे दिसते. ती. मागणं वाईट नाही. दिसते एवढी पण काय. एवढी पण वगैरे ते टर्म्स बाकीच्या नंतर वाईट दिसत. एनिवेज, ओके. वेअर वुड यू रेट इट? अबव वॅगनार. Above WagonR. This is a tough call. I would rate it in C. नाही मॅन, एवढी पण नाही खराब दिसत ती गाडी. कारण ती खराब दिसते. म्हणजे त्याच्या मागच्या डिझाईनमुळे मी फक्त त्याला सी रेटिंग देऊ इच्छितो. सीला टॉपला मध्ये मग त्याला सीला टॉपला मग. Sure, absolutely. It looks better than Alto, but हम्म. okay. So yeah, there we have it. Now, oh, again an interesting one. I-20. येस, हिला मी एम ए देईन माहिती आहे का? I-20 ऍक्च्युली छान दिसतोय. I-20 एम ए जाईल ए मध्ये जाण अबव बलेनो. भाऊ बोले ना, आय एम नॉट शुअर ब्रो. मला मागणं ते दिसतं एवढं छान नाही वाटत. नाही ठीक आहे, एवढी पण नाही पण ठीक आहे. अबव बलेनो चांगली आहे ती, त्या ह्याला चांगली आहे ती. हो. बलेनो लुक्स बेटर दॅन दॅट. म्हणजे पुढचा फ्रंट हिचा बलेनोपेक्षा बेटर दिसतो, हम्म. बट बॅक बलेनोचं हिच्यापेक्षा बेटर आहे. दोघांचे मग ॲक्युरेट झालं ना, सेमच झालं. हा, सो फर्स्ट इम्प्रेशन पहिलं इम्प्रेशन असतं, त्यामुळं पुण्याची दिसली चांगली ती चांगली, बलेनोच्या पुढे. ऍज यू से, ऍज यू से. ओके. नेक्स्ट वन. ओ, मिनी कूपर. ये व्हॉट आर युअर थॉट्स अबाउट इट? ॲक्च्युली दिसायला चांगली आहे. मी हिला एस मध्ये टाकेन. येस, ऍक्च्युली भाई मिनी कूपर एवढी छान दिसते ती येस, गाडी. क्यूट म्हणजे वर तेवढी एकदम. ऑब्विसली तेवढी महाग गाडी आहे ती. सो इट फॉर शुअर डिझर्व एस टियर. जस्ट मला येस. वाटत नाही की ती एस टियर मध्ये फर्स्ट येईल, बिकॉज पुढे असणारे एक किंवा दोन गाड्या अशा आहेत ज्या तिला क्रॉस करू शकतात. येस. सो मुव्हिंग टू नेक्स्ट कार, क्विड. क्वीड ही जाईल. छान छान दिसते पुढे. येस येस, ही जाईल बी मध्ये टॉपला. मागणं थोडेसे तिचे मागणं तिचे थोडेसे हेडलॅम्प टेल लॅम्प जे आहेत ते छोटे दिसायला. हा, तर मागणं पण ती छान दिसत असते तर ए मध्ये फॉर शुअर गेली त्यांनी असते. थोडं बट मागणं या पण त्याला आयडिया हे केलं पाहिजे, म्हणजे काय रिडिझाईन केलं रिडिझाईन केलं पाहिजे. येस, पाहिजे. येस येस, ऍब्सोल्युटली. ही जाईल बी मध्ये बट टॉपला या, आत्ता. बी मध्ये टॉपला फॉर शुअर. दॅट फिट्स. नाव मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट व्हेकल. वी हॅव द the ओजी best looking vehicle in the entire country, Espresso. मिनी 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 एस यू व्ही. ओके. So-called SUV. ओके. That's what it should be said. हा, So, ऍक्च्युली तुम्हाला पर्सनल विचारेल ना, ती गाडी एवढी वाईट नसती दिसली जर त्यांनी तिला क्लॅडिंग दिलं असतं तर. बट हा. तिला म्हणजे त्यांनी नुसती आल्टोची हाईट वाढवली आहे आणि बाहेरून थोडंफार डिझाईन चेंज केलं. बट आतमधलं जवळपास आल्टो एवढीच दिसायला गाडी. हम्म. आणि स्पेस वगैरे पण आल्टो एवढीच आतमधलं. सो त्यांनी जर साईडनं क्लॅडिंग दिली असते ना, तू जर त्याचं क्लॅडिंग वाला व्हेरियंट बघशील तर ते बी लेवलला पोहोचण्याचं ह्याचं एवढं नक्कीच दिसतं. त्याला त्यांनी ते ॲड ऑन दिलेत ना क्लॅडिंग्स म्हणजे ऍक्च्युली. हा, येस, व्हेरियंट येत नाही हा याचं. तेच. कोणी क्लॅडिंग बसवून घेतले असते तर ती चांगली दिसते. हम्म. बट आय वुड रेट इट बिहाइंड ग्रँड आयटेन निओस. येस येस, ऍक्च्युली तेवढी आहे ती. हा. हा, म्हणजे आल्टो पेक्षा बेटर दिसते म्हणून मी. थोडी मस्क्युलर वाटते आल्टोपेक्षा. आल्टो फारच त्यांनी हे हा, केली, टोन डाऊन पुढनं केली. आणि आल्टो पेक्षा बेटर दिसते. मागं नाही म्हणणार, ऍटलीस्ट पुढनं आल्टो पेक्षा बेटर दिसते. येस. बट yes, Espresso looks better than Alto. Moving on to the next one. Okay, this is an interesting one. कॉन्ट्रोवर्शियल गाडी आहे बरीच. ही प्रचंड कॉन्ट्रोवर्शियल. खूप लोकांना खूप जास्त गाडी आवडते आणि आपण फायनल 5 गाड्यांमध्ये पोहोचलोय आता. या Yes. 5च्या गाड्या खूप इंटरेस्टिंग आहेत. नक्कीच. म्हणजे जबरदस्त गाड्या आहेत सगळ्या. मला नाही वाटत की यापैकी एकही गाडी बी टियरच्या खाली तर नक्कीच जाईल. येप. बट गाड्या कॉन्ट्रोवर्शियल आहेत. काही काही जणांना अजिबात आवडत नाही, काही काही जणांना खूप गाडी आवडते.
तेच. सो इग्निस इग्निसला मी टाकीन ए मध्ये टॉपला आता तरी. ए मध्ये टॉपला दॅट गुड. येस. ते एक मला नाही मला प्रचंड वाटतं आवडती गाडी तशी प्रसंग म्हणली तर दिसायला किंवा असं मला तिचं पण आवडते, वेगळंच छान हे आहे. दिसते ती. बट इट्स नॉट टू एव्हरीवन्स टेस्ट राईट, की प्रत्येकाला ही गाडी हम्म. आवडेल असं नाहीये. तेच. आणि मी म्हणेन ए मध्ये ती ग्लांजाच्या मागं जाईल सेकंड. ओके ठीक आहे चल. नेक्स्ट वी हॅव I-20 N लाईन. एन लाईन. तिला कॉस्मेटिक चेंजेस आहेत, गाडी ऍक्च्युअली दिसायला छान आहे आणि प्लस ते बेटर इंजिन पण आहे त्याला. तेच तेच. सो ए मध्ये तर फॉर शुअर आहे. येस. एस ची ती गाडी डिझर्विंग आहे का, दॅट्स द क्वेश्चन. नाही. ओके दॅट वॉज अ स्ट्रेट नो, म्हणजे नाही. आणि छान दिसते यार ती गाडी. नाही पण ॲज तू बोलला एनिवेज की आता कसं टॉप लावलोय आपण, तर आपण ओव्हरऑल गाडीबद्दल थिंक करायला पाहिजे, मागून पुढून सगळीकडनं. काइंड ऑफ. हा ही मागणं तेवढी अजून सुद्धा शेवटी ती तेच. I-20 मागणं शेवटी ती हां. I-20 दिसते. मी हिला माहिती आहे का सो ॲक्च्युली इग्निसच्या वरती रेट करीन किंवा गलांजाच्या वरती. हा ग्लांजाच्या वरती सूट होईल ऍक्च्युअली ती. हम्म. म्हणजे ए टियर मध्ये टॉपला फॉर शुअर I-20 N लाईन येस. फिट होईल. ओके नाव वी हॅव द बिग डॅडी, द किंग ऑफ द सेगमेंट. लेजिट किंग आहे, म्हणजे ती सगळ्यात महागडी मर्सिडीज. गाडी 1 करोडच्या वरती जाते. इट इज मर्सिडीज ए क्लास A45 AMG. येस. ऑब्विसली नाव एस भाई, एस विचारची गरजच क्लास मध्ये नाहीये. मिनीच्या वरती, त्या म्हणजे या नावातच गाडीला एस कुठली गाडी क्लास आहे. बीटच नाही करू शकत. या गाडीला कुठली गाडीच बीट करू शकत नाही, येस. एवढी छान दिसते ही गाडी, म्हणजे जबरदस्त. ॲक्च्युअली. आय डोंट थिंक याबद्दल कोणी डिसाईड करत असेल. कोणी करत असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला छानपैकी, मस्त ज्ञान देऊ. मला काय बोलायचं, हा सर्वसाधारणतः बाकीच्यांनी त्यांना ज्ञान द्या. आम्ही पण त्यांना छानपैकी ज्ञान देऊ की का ती गाडी एवढी चांगली आहे. कारण जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कायचे कार फॅन्स. दॅट कार इज दी बेस्ट लुकिंग कार इन एंटायर हॅशबॅक येस. इंडस्ट्री. एवढी छान गाडी आहे. पण एनिवेज डिसाईड करत असाल कमेंट नक्की करा. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट व्हेकल, वी हॅव टाटा अल्ट्रॉज. मी हिला पण ॲक्च्युली एस टी आर मध्ये टाकेन माहिती आहे का शेवटला. बट आपलं एस टी आरचं 2चं लिमिट आहे ऑलरेडी. एक वाढवू आपण, ही तेवढी डिझर्विंग आहे गाडी नाही, ॲक्च्युअली. हो. नो 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 नो, वी कॅनॉट इन्क्रीज दॅट लिमिट, दॅट्स द लिमिट. मग ए मध्ये टॉपला सगळ्यात आपल्याला जास्त. इनफॅक्ट टॉपला आय वुड से ही मिनी कूपर पेक्षा मी वरती टाकेन. मला अल्ट्रॉज दिसायला खूप भारी वाटतं. असं एक म्हणून टाटाचं एस टी एकूणचं एक आर प्रोडक्ट मध्ये एकदम क्लासिक, म्हणजे सगळेच दिसायला डिझाईन चांगलं आहे आजकाल. ऍक्च्युअली दिसायला सगळे छान आहेत. आपण एसटीआर मध्ये हां. बघितलं, हॅरियर वॉज ऍट द टॉप ऑफ एंटायर लिस्ट. नेक्सॉन पण एसटीआर मध्ये होती. तुम्ही म्हणेन अल्ट्रॉज एस मध्ये जाते फॉर शुअर. येस. आणि देन वी विल मूव्ह इट ऍट ए. आता आता इथं पण आपले स्विफ्ट. 7 झाले. सो वी हॅव टू मूव्ह बलेनो टू बी, येस. I-20 टू बी. येस. आता स्विफ्ट तुझी चॉईस आहे. ओके. अरे यार कितना भी दूर भागो इससे ये पीछे आ ही जाती है. तर क्या किया जाए. स्विफ्ट. ओके आता स्विफ्टचा विषय काय आहे, माझी स्विफ्ट असती किंवा प्रिव्हियस जनरेशन स्विफ्ट जरी असती, हम्म. सेकंड जेन और थर्ड जेन स्विफ्ट जरी असती, मी ती स्ट्रेट फॉरवर्ड एस टीयर मध्ये अल्ट्रॉच्या वरती टाकली असती. हम्म. ही गाडी मला पर्सनली एवढी नाही आवडत दिसायला. ओके. इट इज ओके. मी ए टियर मध्ये पण टाकायचं का नाही ह्याचा मला भरोसा नाहीये त्या गाडीचा. म्हणजे आय वुड से गुरु एवढं डिमोशन दिलं बी त्याला. टियर. हा नाही चांगली दिसत ती गाडी, मला पर्सनली नाही आवडत ती. म्हणजे ओके. तिचे बॉडी साईजच्या प्रमाणे टायर छोटा आहे. जो पूर्वीचा एकदम सेक्सी लुक होता त्या गाडीला, जे प्रॉपर बल्की तिचे टायरचे आर्चेस वगैरे होते, ती आता बेसिकली अशी खाली कर्व होताना दिसते, विच डज नॉट लुक गुड. त्यांनी तो प्रॉपर व्हाईट स्टान्स द्यायला पाहिजे, जो खूप छान दिसला असता. ओके. सो येस. आणि प्लस त्यांनी एवढं छान K12 4 सिलेंडर इंजिन मधून 3 सिलेंडर इंजिन दिलंय. म्हणजे ती गोष्ट एनिवेज ती आजचा पार्ट नाहीये, बट स्टील अ कंप्लेंट. सो या आय थिंक स्विफ्ट विल गो बिहाइंड बलेनो अँड अबाउट क्विड. नाईस. ठीक आहे, हरकत नाही. सो येस, आय थिंक दिस इज द आयडियल लिस्टिंग. येस. ॲक्च्युली चांगले झाले त्याचं लिस्टिंग, म्हणजे मोर दॅन परफेक्ट. अप्रोप्रिएट. येस. येस, माझ्या मते तरी यामध्ये काही चेंज करायची गरज नाहीये. म्हणजे येस. अल्ट्रॉज आणि
A45 AMG एक नंबर दिसते. आणि तुम्हाला मिनी वाटलं की कूपर काही चेंजेस पाहिजे असतील तर ह्याची लिंक पण आम्ही येस. डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करू टियर मेकरची जे आम्ही हे बनवले आता हॅशबॅगचं. तुम्ही पण ते वापरू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये असं बरंच तुम्ही करू शकता. Yes, so I guess this is it for this video. जी काय आपली लिस्ट बनली आहे AMG A45, then Ultras S मध्ये फॉर शुअर परफेक्ट, देन A टियर मध्ये पण सगळ्या गाड्या तिथं फॉर शुअर फिट करतात. हम्म. बी टियर मध्ये ऍक्च्युली खूप चांगल्या गाड्या आल्यात लाईक I20, बलेनो, स्विफ्ट जे ऍक्च्युली चांगल्या दिसणाऱ्या गाड्या आहेत त्या बिकॉज आपल्या लिमिट्स आपल्याला बी टियर मध्ये टाकावं लागेल. बट या रूल्स आर रूल्स. येस. अँड देन ऑफकोर्स EV. सो गाडी कशी पण चांगली दिसणारी असू दे, डी टियर मध्ये जाणार. So yeah, this is the list of hatchbacks in India according to their looks. लुक्स अँड डिझाईन So अँड ऑल. yeah, looks and design. फार फंबल मारला मी जबरदस्त. So yeah, this is it for this video. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि बाकीच्या तुमच्या कार एन्थुझियास्ट, बाईक एन्थुझियास्ट, इन जनरल ऑटोमोबाईल एन्थुझियास्ट सोबत. आणि मेक शुअर की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करताय, बेल आयकन दाबताय आणि लाईक बटन पण नक्की प्रेस करताय. आणि या आय गेस दिस इज फॉर दिस व्हिडिओ. येस. आणि ह्याच्या तुम्हाला अजून लागोपाठच पुढं बाईकचं पण येणार आहे आणि क्रुझर्सचं पण येणार आहे व्हिडिओ. तर तुम्ही प्लीज ट्यून राहा चॅनलला, ते पण लगेच पडणार आहे यानंतर. फॉर शुअर. आणि तुम्हाला अजून कुठले वाटत असेल की आम्ही ह्याच्या अशा टाईपमध्ये व्हिडिओ बनवावे तर कमेंट डाऊन नक्की करा. आणि आमचा येस. ह्याच्या प्रिव्हियस वाला जो एसयूचा व्हिडिओ होता स्टीअर्ड ऑन दिस सीरीज, तो पण चेकआउट करा. इट वॉज तो सुपर डुपर अमेझिंग. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जी मजा केली आम्ही, एवढ्या सगळ्या एसयूज होत्या, एवढ्या छान छान दिसणाऱ्या एसयूज होत्या जे यू वुड नॉट इमॅजिन. एवढ्या भारी भारी गाड्या तिथं आम्ही डी टियर मध्ये, नॉट डी टियर, बी टियर, सी टियर मध्ये टाकल्यात की इमेजिन नाही करू शकत एस आम्ही टियर मध्ये काय एवढ्या काय आम्हाला चांगल्या चांगल्या गाड्या नाही मेक. केवढं कॉम्प्रोमाइज करला ना त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही इमेजिन करू शकणार नाही काहीच. तरी त्याला लिमिट्स खूप मोठे होते. बट एनिवेज ऍक्च्युअली. मी तुमच्यासाठी रोल नाही करणार तो व्हिडिओ. गो चेक दॅट व्हिडिओ. तुम्हाला शुअर. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. चॅनलवरती पण जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता ह्याच्या प्रिव्हियस व्हिडिओ. अँड अलॉंग विथ दॅट तुम्हाला आय बटन मध्ये पण लिंक मिळून जाईल. सो या, आय गेस दिस इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. बाय बाय.